ही रचनासुद्धा सगळ्यांच्या परिचयाची अनेक वेळा गायली ऐकली गेलेली आहे. माणिकबाई वर्मा यांनी प्रख्यात केलेलं हे पद आणि माणिकबाईंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, त्याच्यामुळे त्या निमित्तानं ह्या पदाच्या माध्यमातून त्यांनाही आदरांजली. पण एका वेगळ्या दृष्टीनं या पदाकडे जर बघितलं, कारण नामाचं महत्त्व गेले 3-4 दिवस सतत सांगून झालेलं आहे. नामदेव महाराज म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामाचं महत्त्व सांगून झालं असल्यामुळे थोडंसं वेगळं चिंतन या पदाच्या माध्यमातून अगदी थोडक्यात करूया आणि पदाकडे जाऊ. नामदेव महाराज अमृताहुनी गोड असं का म्हणाले? अमृताहुनीच का म्हणाले? श्रीखंडाहून बासुंदीहून का नाही म्हणाले? ऐकणाऱ्यांपैकी किती जणांनी अमृत पिऊन बघितलंय? आता रस्तोरस्ती अमृततुल्य दिसतात. कुणा एकाला विचारलं जाऊन, तुला काय रे बाबा माहिती अमृत कसं किती गोड असतं? कुणालाही नाही सांगता येणार. पण आपली एक श्रद्धा आहे, विनोदाचा भाग सोडून द्या, आपला एक समज असा आहे की अमृत प्यायल्यानं अमरत्व प्राप्त होतं, अशी आपली श्रद्धा आहे. पण तरीसुद्धा नामदेव महाराज म्हणाले की अमरत्व प्राप्त होणारं जे पेय आहे त्याच्याहूनही तुझं नाम जास्त गोड आहे, अशी तुलना नामदेवांनी केली. कारण नामदेवांना असं अभिप्रेत आहे की तुझं नाम हे आनंददायी आणि आत्मिक समाधान देणारं आहे आणि म्हणून ते अमृताहून गोड आहे. मग आनंददायी आणि आत्मिक समाधान देणारं म्हणजे काय? पटकन एक किस्सा सांगतो आणि पदाकडे जातो. रतन टाटांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यातला, रतन टाटा प्रख्यात उद्योगपती, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी आणि तुम्हाला समाधान देणारा प्रसंग कुठला? टाटा म्हणाले, माझ्या आयुष्यात असे 4 टप्पे आले की ज्या 4 टप्प्यांमध्ये मला आनंद मिळत होता. पहिला टप्पा आला की मला तिथे त्या वेळेला प्रचंड मौल्यवान संपत्ती जमा करण्याची हौस होती. अर्थातच टाटांच्या घराण्यामुळे ती मी जमाही केली. एका क्षणी असं वाटलं आनंद होतोय असं, पण दुसऱ्याच क्षणी जाणवलं की हे शाश्वत नाही. दुसरा टप्पा माझ्या आयुष्यामध्ये आला की तो असा होता की मला जगातल्या दुर्मिळ गोष्टी जमा करण्याचा छंद लागला. संपूर्ण जगातल्या दुर्मिळ गोष्टी मी जगभर फिरून गोळा केल्या. त्या केल्यानंतर सुद्धा एका क्षणी वाटलं की हेही काही शाश्वत नाही, हा आनंदही थोडा काळच टिकणार आहे. तिसरा टप्पा माझ्या आयुष्यामध्ये असा आला की संपूर्ण भारत आणि आशिया खंडातल्या तेलाच्या पुरवठ्याच्या 80% पुरवठा टाटा कंपनी करीत होती. तोही माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा टप्पा आला. पण एका क्षणी तिथेही जाणवलं की इथेही आनंद नाही. आणि चौथा टप्पा आला. माझ्या एका मित्रानं मला असं सांगितलं की एका अपंगांच्या संस्थेसाठी 200 व्हीलचेअरची गरज आहे, तर तेवढ्या व्हीलचेअर तू दे. आणि म्हणून मी ते लगेच मान्य केलं. अर्थात टाटांना 200 व्हीलचेअर म्हणजे काय हो, मी ते मान्य केलं. टाटा, पण त्या मित्रानं अट अशी घातली की व्हीलचेअर दे याचा अर्थ पैसे दे असं नाही, तर त्या चेअर देण्यासाठी तू ये, प्रत्यक्ष त्या शाळेमध्ये तू ये. टाटा जेव्हा त्या कार्यक्रमाला गेले, त्या व्हीलचेअरचं वाटप झालं. व्हीलचेअरचं वाटप झाल्यानंतर सगळी मुलं त्या टाटांच्या भोवती जमली. एका क्षणी टाटांना असं जाणवलं की कोणीतरी माझे पाय घट्ट पकडलेत. आणि म्हणून त्यांनी खाली वाकून त्या मुलाला विचारलं की बाळा, तुला अजून काय हवं आहे का? त्यावर त्या मुलानं उत्तर दिलं की मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे. मला तुमचा चेहरा यासाठी लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा आपण स्वर्गात भेटू तेव्हासुद्धा मला तुमचे आभार मानता यायला हवेत, आणि म्हणून मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे. टाटा म्हणतात, आत्मिक समाधानाचा अर्थ मला तिथे उमगला. अमृताहुनी गोड, अमृत जे जीवन मरणाच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी किंवा अमरत्व बहाल करण्यास इतकं शक्ती असलेलं पेय असून सुद्धा नामदेव महाराज जेव्हा त्याच्याहूनही गोड भगवंताच्या नामाची तुलना करतात, तेव्हा त्यांना हे सांगायचं आहे की आत्मिक समाधान यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देव.